मी एका शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझी आई वारकरी. तिने जे माझ्यावर संस्कार केले, तिच्यावर जे संत साहित्याचे संस्कार झाले, त्याच्यामुळेच मी आज निर्व्यसनी आहे. संत साहित्याचा जो अभ्यास मी करू शकलो, संत तुकाराम महाराजांच्या साहित्यावर मी जे PhD करू शकलो, जे शिक्षण घेऊ शकलो, ते माझ्या आईवर जे संत साहित्याचे संस्कार होते आणि ती आईने माझ्यावर संस्कार केले, त्याच्यामुळे मी हे करू शकलो. हा संत साहित्याचाच प्रभाव आहे. प्रभाव म्हणजे तो वर्तनामध्ये परिवर्तन जिथं दिसते तो तिथं प्रभाव दिसतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याच गोष्टी अजून माझ्या संदर्भाने मी सांगितल्या. विचाराचं महत्व हे नेहमीच असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं. म्हणून संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, वेचिते वचन जेणे राहे समाधान. कारण आज डॉक्टर असं सांगत आहेत की 80% आजार हे मानसिक विकारामुळे होतात, चुकीचे विचार, चुकीच्या आचारामुळे होतात. आणि यावर जर उपाय कोणता असेल तर वेचिते वचन जेणे राहे समाधान. हा समाधानाचा विचार, समाधान राहा, हा जो विचार सांगितला जातो, हा संत साहित्याच्या विचाराचा तो एक प्रभाव आहे. आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एवढंच नाही तर संत जे घडले, हा सुद्धा संतांच्याच विचाराचा प्रभाव आहे. संत तुकोबारायांवर, संत बहिणाबाईवर, संत एकनाथ महाराजांवर जे जे संत होऊन गेले, त्यांच्यावर संतांचा प्रभाव आहे. आणि संतांच्या प्रभावातूनच त्यांनी साहित्य निर्माण केले आणि त्यांच्या विचाराचा प्रभाव समाजावर आहे. म्हणून संत घडण्यामध्ये देखील संत साहित्याचाच प्रभाव आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि संत माणूस हा स्वार्थी जरी असला तरी त्याच्यामध्ये परमार्थाचे गुण, त्यागाचा, परोपकाराचा जो विचार आहे, प्रेमाचा, माणुसकीचा जो विचार आहे, तो विचार संत साहित्याने रुजविलेला आहे. आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हा विचार संत नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत नेलेला आहे. आज काय प्रभाव असतो याचं एक उदाहरण मी तुम्हाला आणि विचारपीठाला देखील सांगतो की नामदेव महाराजांच्या विचाराने प्रभावित झालेली माणसं, जे घुमानला साहित्य संमेलन होते आहे, हा नामदेव महाराजांना केले जाणारा अभिवादन आहे आणि नामदेव महाराजांच्या विचाराचं ते त्यांना केलेला प्रणाम आहे. आणि त्यांच्या विचारांची ती कर्मभूमी जी आहे, त्या कर्मभूमी म्हणून मराठी साहित्य संमेलन होते. आणि पंजाबचा माणूस आणि महाराष्ट्राचा माणूस, पंजाबी माणूस आणि मराठी माणूस एकत्र जोडण्याचा जो दुवा आहे, हे संत साहित्याच्या विचाराचा प्रभाव आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मी जे काही बोलतो आहे ते सूत्र धरूनच बोलतो आहे. दुसरं महत्वाची गोष्ट, संत नामदेवांच्या विचाराचा एवढा प्रभाव आपल्याला दिसून येतो की गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये नामदेवांच्या विचाराचा अंतर्भाव झालेला आहे. दररोज जे शीख धर्मामध्ये त्यांच्या गुरुग्रंथ साहिबांचं जे पठण केले जाते, त्यामध्ये नामदेवांचे पठण केले जाते. मराठी माणूस आहे, आपण मराठी माणसाचा अभिमान या अर्थानेही बाळगला पाहिजे. म्हणून शीख धर्म आणि हिंदू धर्म, वारकरी संप्रदाय एकत्र आणण्यामध्ये देखील माणसं जोडण्याचं काम करण्यामध्ये पुरुषार्थ लागतो. माणसं तोडण्यासाठी पुरुषार्थ लागत नाही. हा पुरुषार्थाचं काम संतांनी केलेलं आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. दुसरं महत्वाची गोष्ट, महाराज जातीच्या नावानं आज कितीही जरी भेद सांगितले जात असले तरी सर्व जाती धर्माची माणसं एकत्र आणण्याचं काम संत साहित्याने केले. त्याचे काही उदाहरणे जर मी तुमच्या समोर ठेवले
नामदेवापासून चोखा मेळा असेल, बंका महार असतील, सोयराबाई असेल, कर्ममेळा असेल, सावता माळे असतील, कान्हो पात्र आहे, संताजी जगनाडे आहेत, ही तर सर्व जाती धर्माची ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर माणसं एकत्र एका सूत्रात गुंफण्याचं काम सुद्धा संत साहित्याने केलेलं आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. संतांचा विचार जो होता, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आज सामाजिक विचाराचं प्रबोधनाचं काम करत असताना हा तुकोबारायांचा अभंग घेतल्याशिवाय त्या व्याख्यानाला सुरुवात होत नाही. एवढे महत्वाचे अभंग संत तुकोबारायांचे आहेत. आज तुकोबारायांना जगद्गुरु तुकोबाराया म्हणून त्यांचा गौरवाने उल्लेख केला. एवढाच नव्हे तर त्यांचे समकालीन लोकांनी देखील त्यांचा कसा गौरवाने उल्लेख केला, त्यांचा प्रभाव कसा होता आपल्याला काही लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला एक दोन उदाहरणं सांगतो. तुकोबारायांच्या विचाराचा तत्कालीन समाजावर कसा प्रभाव होता. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. तत्कालीन समाजाचे महाराज आपल्याला माहित आहे, तत्कालीन समाजामध्ये अस्पृश्यता प्रचंड होती. तुकोबारायांचा आपण एकीकडे छळ झाला असं म्हणत असतो आणि दुष्ट परवर्ती छळ करण्यासाठी काही ब्राह्मण समाजातच जन्माला येऊन छळ करावं लागते असं काही नाही. ते कुठल्याही समाजातला माणूस छळ करतो. हा छळ करण्याचा गुण काय कुठल्या जातीचा नाही, तो प्रत्येकाच्या डोक्यातल्या विकाराचा भाग असतो. त्यासाठी कुठल्या जातीत जन्माला यायची काही गरज असत नाही. आपल्या समोर जाणारा कुठलाही माणूस असेल तर त्याला आवडत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता महाविद्यालयात आमचे इथं मोरे सर आहेत, महाविद्यालयात इतर बहुजन समाजाचेच लोक आहेत, पण एकमेकाचे पाय ओढण्यामध्ये तिथं कुठे ब्राह्मण नाही. आपण ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून उठलं सुटलं की ब्राह्मणावर टीका करण्याचा जो प्रकार आहे तो सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. हा विकाराला जात नसते, हा माझा नेहमी करता विचार आहे. दुसरी गोष्ट, उलट संतांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांना एकत्र जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या चरणावर मस्तकावर प्रभाव निर्माण झाला. आणि प्रभाव निर्माण झाला की कोणीही मानते आणि आपण त्याच्यासाठी एक प्रेरणा घेतली पाहिजे संत साहित्यातून. तुम्ही प्रभावी व्हा, तुमच्या कार्याचा चमत्कार तुम्ही दाखवा, तुम्हाला जग नमस्कार करते, हे संत साहित्य शिकवते आपल्याला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जग उद्धारा लागी उपाय सुचविला आणि निंदक दुर्जनाचा संदेह निरसला. तुकोबारायाने त्या जग उद्धाराच्या अनेक उपाय सुचवलेले आहेत आणि त्यांच्यामुळे जे काही निंदक होते, काही ते दुर्जन होते, काही दुष्ट होते, त्यांना छळणारे होते, छळणाऱ्यांचा एका ठिकाणी महात्मा फुलेंवर देखील संत तुकोबारायांचा प्रभाव आहे. त्यांनी जे अखंड लिहिलेत आणि इथं महेश मोरे सरांनी त्या महात्मा फुलेंच्या अखंडाचं मराठीमध्ये चांगल्या पद्धतीचा भावानुवाद केलेला आहे. तुकोबारायांवर तुकोबारायांचा संत महात्मा फुल्यांवर किती प्रभाव होता. पण महात्मा फुलेंनी सुद्धा अखंडाची रचना केलेली आहे आणि त्यांचं एक उदाहरण सांगतो. त्यांना मारेकरी जेव्हा आलेले होते त्यांना मारण्यासाठी, तेव्हा सावित्रीबाई फुले म्हणाल्या की आज जे मारण्यासाठी आले, मरा, काय हरकत असेल तर ज्यांच्या उद्धारासाठी तुम्ही काम करता त्यांच्याकडून मरण आलं तर काय हरकत आहे. तेव्हा मारेकरी म्हणाले की महात्मा फुलेंना की महात्मा फुले, आम्ही आता तुम्हाला मारणार नाही, ज्यांनी तुम्हाला मारण्यासाठी पाठवले त्यांना संपवतो. तेव्हा महात्मा फुले त्यांना म्हणाले की थांबा, मारू नका त्यांना. लोकांच्या डोके उडून समाज बदलत नसते, लोकांच्या डोक्यातले विचार बदलावे लागतात. हा विचार हा संत साहित्याच्या विचाराचा प्रभाव आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण रक्तपात करून क्रांती होत नसते, मग क्रांती ही विचारानं क्रांती होते. यावर संत साहित्याचा पूर्णपणे 100% विश्वास आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी त्यांनी दुसरी महत्वाची गोष्ट संत साहित्याने जर आपल्याला काय दिली असेल तर आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे एवढं मोठं काम केलं जाते. इथं डॉक्टर हंसराव जोयदे साहेब आहेत, त्यांना ते काम याच्यामध्ये करतात. संत तुकोबारायांच्या विचाराचा प्रभाव नव्हे तर अनेक तुकोबारायांचे अभंग आज
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतल्या लोकांनी घेऊन प्रकाशित केलेल्या आहेत. ह्या सुद्धा संत तुकोबारायांच्या विचाराचा नव्हे संत साहित्याचा प्रभाव आहे. ही सुद्धा महत्वाची गोष्ट मी सांगतो. शेवटी संत साहित्याचा विचार मांडण्यासाठी इथं अनेक मान्यवर आहेत. वेळ झालेला आहे, मला याची पूर्ण कल्पना आहे. मी एकच शेवटचा विचार मांडून मी जागा घेणार आहे. शेवटी संत साहित्यावर जे आरोप केले जातात की निष्क्रिय आहे, संत साहित्य हे निष्क्रिय आहे असं जे आरोप केले जातात, वि. ल. भावे यांनी सुद्धा तसे आरोप केलेले आहेत. आणि वि. ल. भावेंना मी या ठिकाणी काही संत तुकोबारायांचे अभंग सांगतो की त्यांना लक्षात येईल की ही गोष्ट, आज ते काही इथं नाहीत, या जगातही नाहीत, तरी पण मी इथं सांगतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होऊ शकते, हा संत तुकोबारायांचा विचार आहे. याला तुम्ही पळपुट्टेपणा, निष्क्रियवाद म्हणता, आळशीपणा म्हणता. ओली मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. होल ओली पडे ते पीक उत्तम, उथळाचा श्रम वाया जाये. कितीतरी विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. एवढंच नव्हे, कुटल्या विन नव्हे मांडा कांडिल्या, होतो मांडा आळसे पडत असे धोंडा, असाही विचार या ठिकाणी संत तुकोबारायांनी म्हटलेला आहे. संत तुकोबारायांच्या विचाराचा प्रभाव सर्व समग्र मानव जातीवर आहे आणि संत साहित्याचाही तोच प्रभाव आहे. या ठिकाणी एवढंच नव्हे, आता ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय, भालचंद्र नेमाडे, जे हिंदू धर्माची चिकित्साही ज्यांनी केलेली हिंदू नावाच्या कादंबरीत, यांनी संत तुकोबारायांचा गौरव करणारं तुका